वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. नामयाचे भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवे. देवीनी आलिंगन प्रीतीच्या पडी भरे, पूजिले आदरी यथाविधी. धन्य तो अवसरो संत समागमू, करीतसे संभ्रमू आवडीचा. भगवान श्री ज्ञानोबराय यांच्या संजीवन सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्व वैष्णव या अलंकापूर नगरीमध्ये उपस्थित झालेलो आहोत. ज्ञानोबरायांच्या विषयी जी श्रद्धा आहे, जो आदर आहे, जी निष्ठा आहे, ती व्यक्त करण्यासाठी निळा म्हणे जाणून संत येती धावत प्रतिवर्षी, असा हा भाग आहे. आळंदीची जी यात्रा, ती यात्रेचा कालावधी सांगत असताना नामदेवरायांनी अष्टमी ते अमावस्या असा कालावधी सांगितलेला आहे. मग नेहमी लिया तिथी अष्टमी कृष्ण समरती, कीर्तना करता यथार्थी चतुर्भुज होई जे. नामा म्हणे चतुर्दशी अमावस्येच्या दिवशी, ज्ञानदेवी राहील नेमेसी तो तरेल भूतळी. असा अष्टमी ते चतुर्दशी अमावस्यापर्यंत आणि दरम्यानच्या काळी कोणत्या तिथीमध्ये कोणतं महत्त्व आहे ते सांगितलेलं आहे. आपल्या प्रवचनाच्या ओघामध्ये आला विषय तर तो सांगण्याचा प्रयत्न आपण नक्की करू की आळंदीला अष्टमीला काय महत्त्व आहे, नवमीला काय महत्त्व आहे, दशमीला काय महत्त्व आहे, एकादशीला काय महत्त्व आहे, द्वादशीला काय महत्त्व आहे, त्रयोदशीला काय महत्त्व आहे, चतुर्दशी अमावस्याला काय महत्त्व आहे, असं त्या ठिकाणी नामदेवरायांनी वर्णन केलेलं आहे. तेव्हा अशा निळा म्हणे जाणून संत येती धावत प्रतिवर्षी, असं आपण सर्वजण आळंदीमध्ये उपस्थित झालेलो आहोत. आणि त्यानिमित्तानं आळंदीमध्ये अनेक प्रकारच्या वाङ्मयीन सेवा चालू आहेत. आळंदीमध्ये ज्ञानोबरायांनी म्हटल्याप्रमाणे ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करू. खऱ्या अर्थानं आळंदीमध्ये खऱ्या अर्थानं यात्रेच्या कालावधीमध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळ अखंड जयघोष चालतो. या ठिकाणी अखंड जय. विठ्ठल विठ्ठल गजरी आवगी दुमदुमली पंढरी म्हणतात तसं विठ्ठल विठ्ठल गजरी आवगी दुमदुमली अलंकावरी, अलंकापुरी असं म्हणायला काय हरकत नाही. असं सर्व ठिकाणी खरं म्हणजे या ठिकाणी ऐकणाऱ्यांच्यासाठी म्हणजे श्रवण करणाऱ्यांच्यासाठी एवढी मोठी पर्वणी आहे की कुठं कुठं जावं हा प्रश्न पडतो. आपण इकडं जावं तर अमक्याचं प्रवचन, अमक्याचं कीर्तन चुकतं आहे, तिकडं जावं तर याचं कीर्तन, अशी श्रोत्यांची द्विधा मनावस्था व्हावी असं आळंदीमध्ये अनेक ठिकाणी वाङ्मयीन सेवा आहे. आता त्या सेवा कमी होत्या म्हणून की काय पांडुरंग बुवाने आणखीन एक सेवा यामध्ये सुरू केली की या ठिकाणी रोज दशमी ते द्वादशीपर्यंत एक प्रवचनाची मालिका असं बुवानी इथल्या श्रोत्यांच्यासाठी आणखीन एक खाद्य निर्माण केलं, आणखीन एक संधी निर्माण केली. त्याचं कारण काय आहे? उगं बुवांच्या मनात आलं म्हणून नव्हे, काहीतरी करायचं म्हणून नव्हे, तर या ठिकाणी हे जे वैष्णव सदन आहे याची जी स्थापना झालेली आहे आणि त्या स्थापनेच्या निमित्तानं या ठिकाणी पांडुरंग परमात्मा आणि संत नामदेवराय. आता संत नामदेवरायांच्या मूर्ती स्थापनेची संकल्पना कशी आली असेल की मलाही सांगता येणार नाही. पांडुरंग बुवा माधव महाराज दोघांना माहीत असेल ते काय त्यांचा काय संवाद झाला असेल तो. पण एक वेगळी कल्पना, माधव महाराजांची कल्पना वेगळी असायची. कल्पनाशक्ती फार जबरदस्त, कल्पनाशक्ती त्यांच्याकडे होती फार. वेगवेगळ्या कल्पना त्यांच्या मनामध्ये नेहमी यायच्या. गाथा मंदिराची संकल्पना त्यांचीच आहे, आपण कबूल करतो ते की सर्व संकल्पना त्यांची आहे. तर अशा तऱ्हेनं त्यांच्या मनामध्ये काय आलं संकल्पना की त्या आळंदीमध्ये नामदेवरायांची मूर्ती स्थापना करावी. आणि त्या निमित्ताने तर नामदेवरायांची मूर्ती स्थापना झाली. आणि ती मूर्ती स्थापना झाली. पांडुरंग परमात्मा आणि नामदेवराय यांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेला आज 25 वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणजे या मूर्ती स्थापनेचा रौप्य महोत्सव आपण संपन्न करीत असताना इथं नामदेवरायांचं अधिष्ठान आहे आणि म्हणून त्याच्या अनुषंगानं नामदेवरायांच्या विषयाचा काहीतरी भाग लोकांना ऐकायला मिळावा अशी एक कल्पना बुवांच्या मनात आली
आणि ती बुवानी कल्पना अंमलात आणली आणि त्यांनी मला फोनवर विचारलं की असा असा भाग आहे, तेव्हा तुम्ही तीर्थावळी सांगाल का? आता गंमत काय की तीर्थावळी सांगण्यासंबंधी मलाच अगोदर उल्हास जास्त आहे नेहमी, कारण तीर्थावळी हा माझ्या एक आवडीचा विषय आहे. कीर्तनामध्ये चुकून जर तीर्थावळीचा प्रसंग आला तर त्या प्रसंगामध्ये अर्धा तास रमणारा असा मी मनुष्य आहे. अनेक त्याच्यातले मोठमोठे चांगले भाग आहेत. त्यामुळे तीर्थावळीवर प्रवचन करायचं माझ्याच आवडीचा विषय आहे तो मुळात. तसा कुठं जीवनामध्ये योग आलेला नाही. असा जीवनात योग येण्याचा असा काही संबंध नव्हता, पण बुवाने एक संधी दिली, म्हणलं चांगलं झालं. माझ्याच आवडीचा विषय आहे की संपूर्ण तीर्थावळीवर प्रवचन करायची हा एक चांगला विषय आहे आणि त्यामध्ये तीर्थावळीचं चिंतन आपण करावं असं त्यांनी मला सूचना दिली आणि माझ्या आवडीचं असं असल्यामुळे ती मी स्वीकारली. प्रस्तावनेमध्ये अधिक वेळ न घालवता आपण या विषयाला सुरुवात करूया. अगोदर मी आपल्याला याचे जे 58 अभंग आहेत, तीर्थावळीचे एकंदर 58 अभंग आहेत, मी शेवटच्या दिवशी आपल्याला नेमाचं भजन आहे त्याचं महत्त्वही सांगेन. नेमाच्या भजनाच्या अंतर्गत हे आहे तीर्थावळी आहे. महाराष्ट्रभर जे नेमाचं भजन चालतं आणि विशेष करून तुमच्या भागात जास्त चालतं, जुन्नर भागात जास्त चालतं. जुन्नर भागात गावोगावच्या सप्त्यामध्ये दुपारच्या वेळेला नेमाची भजनं असतात गावोगावच्या सप्त्यामध्ये. आणि संपूर्ण नियम मुखोद्गत असलेली माणसं महाराष्ट्रामध्ये विचार केला तर जुन्नर भागात जास्त आहेत. संपूर्ण ज्यांचा नियम मुखोद्गत आहे, सगळी प्रकरणाच्या सगळं पूर्ण अशी माणसं आजही जुन्नर भागामध्ये जास्त आहेत. हे नियमाचं भजन म्हणजे इतकं सुंदर आहे की वारकरी संप्रदायाच्या रोजच्या नित्यकर्मामध्ये ते येऊन बसलेलं आहे आणि आलंही पाहिजे. ज्यांच्याकडं नसेल ते आणलं पाहिजे या मताचे आम्ही आहोत. असो, वारकरी नित्यनेम भजनी मालिका ही मालिका सगळ्या महाराष्ट्राची प्रिय झाली, आपल्याला माहीत आहे. सगळ्या महाराष्ट्राला आवडली आणि ती आवडण्याची कारण काय असेल तर त्यामध्ये नियमाच्या भजनाची आम्ही महिनाभर केलेली विभागणी. याच्या अगोदर हे नियमाचं भजन असं नव्हतं. बुवांच्या भागातले वैकुंठवासी साधुभाऊ वायकर यांनी भजनाची छापली होती आणि ती मालिका मोठी होती गात्यावरी. आमच्याकडे ती अजून आहे. त्याच्यामध्ये आम्ही तो नियम करायचो. तर त्यामध्ये सगळी प्रकरणं दिली होती त्यामध्ये आणि सर्व प्रकरणामध्ये मग ते प्रत्येक प्रकरणामध्ये त्या अभंगाची विभागणी. हे नवीन माणसाला मोठं अडचण पडायची कसं काय माहीत नसायचं नवीन माणसाला. कसं आहे, पत्रिकेचे रोज 2 अभंग आहेत, नाटाचे रोज 2 अभंग आहेत, पण शेवटच्या 6 नियमात म्हणजे 26 पासून 30 पर्यंत शेवटच्या 5 नियमामध्ये पत्रिकेचे 3-3 अभंग आहेत. शेवटच्या 5 नियमामध्ये समाधीचे 3-3 अभंग आहेत. 30व्या नियमामध्ये समाधीचे 4 अभंग आहेत. हे सामान्य माणसाला समजत नसे हो. अगदी आम्ही तो नित्यनेम करत असताना कसं करायचो तर त्या अभंगावर आम्ही क्रमांक टाकले होते. पहिला आणि दुसरा, तिसरा नाट 1, चौथा आणि 5वा नाट 2, असे आम्ही क्रमांक टाकायचे. तसं आम्ही भजन करायचो. तर आमच्याकडचे एक वरिष्ठ कीर्तनकार, ज्येष्ठ कीर्तनकार आपले नामदेवप्पा शामगावकर यांना हे भजन माहीत होतं, ते करायचे. आणि मग त्यांनी त्यावेळी आम्हाला त्यातलं काही कळत नव्हतं बरं का अजिबात. तर त्यावेळी म्हणजे 1972 सालची गोष्ट आहे की प्रयत्न करून माझ्या मागं लागले की तात्या हे असं असं सॉर्टिंग करायचं आहे. मग प्रयत्नानं ते सगळं आम्ही पाहिलं कसं बसवता येईल आणि मग बरोबर त्याचे जे 30 नियम आहेत ते 30 नियम विभागून 30 ठिकाणी आम्ही छापले आणि ते छापल्यामुळं नवीन माणसाला ते संग्रह करणं अत्यंत सोपं झालं आणि त्याच्यातून आमची मालिकाच महाराष्ट्रभर सगळ्या प्रसिद्ध झाली हे आपल्याला माहीत आहे. तर एक नियमाचं भजन हा जो भाग आहे हा भाग इतका सुंदर आहे महाराज की त्यामध्ये एक म्हणजे पहिल्यांदा जगद्गुरू तुकोबाराय एका वारीला पंढरपूरला जाऊ शकले नाहीत आणि म्हणून आपली आर्तता तुकोबारायांनी देवाकडं व्यक्त केली पत्र लिहून. त्याला पत्रिकेचे अभंग म्हणतात. ते 65 आहेत. ते पत्रिकेचे अभंग हे पहिलं प्रकरण आहे. दुसरं प्रकरण नाटाचं आहे. नाटाचे 61 अभंग आहेत. 61 अभंगामधली विभागणी 30 करून पहिल्या दिवशी 3 अभंग, विठ्ठल आमचे जीवन, बरवा झाला व्यवसाय,
आणि मी तर वाहनात अपराधी, असे पहिल्या दिवशी 3 अभंग घेऊन ते 30 दिवसाची विभागणी आहे. त्याच्यानंतर समाधीमध्ये 66 अभंग आहेत. तर ते 66 अभंग रोज 2-2 घेऊन शेवटच्या 5 दिवसामध्ये 3-3 घेऊन समाधीची विभागणी केलेली आहे. त्याच्यानंतर ही तीर्थावळी आहे. नामदेवरायांनी ज्ञानोबराय याने आयुष्यामध्ये ती तीर्थ केली. त्या तीर्थामध्ये 2 वैष्णववीरांचा संगम आणि त्या 2 वैष्णववीरांचा संवाद हा अतिशय चांगला आहे. नामदेवराय त्याचं वर्णन असं करतात की दावीची कसोटी अनुभवाची, एकमेकाने आपल्या अनुभवाची कसोटी एकमेकाला तिथं दाखवलेली आहे. ती कशी दाखवली आहे पुढं आपल्या चिंतनामध्ये येणार आहेच. असा एक गोड प्रसंग तीर्थावळीचा. त्याचे 58 अभंग, मग 28 नियमाप्रमाणे 2-2 आणि 29 आणि 30 नियमामध्ये 1-1 असं करून त्याची विभागणी केलेली आहे. नंतर जगद्गुरू तुकोबारायांची सुंदर असणारी बाळकिडा, तुकोबारायांच्या वाङ्मयामध्ये अत्यंत प्रेम करणारा असं माझा भाग तो अभंग, की ज्या वाङ्मयावर मी अत्यंत प्रेम करतो. तुकोबारायांच्या गाथ्यातली अत्यंत माझ्या जिव्हाळ्याची 2 प्रकरणं आहेत. एक तुकोबारायांची बाळकिडा आणि दुसरं म्हणजे तुकोबारायांचे व्यभिचार भावाचे अभंग. 25च अभंग आहेत, पण चांगल्या परमार्थ करणाऱ्या माणसाला त्या 25 अभंगामध्ये परमार्थ करणाऱ्या माणसाच्या अंगामध्ये कोणतं धैर्य पाहिजे, धृती, ते धृती व्यभिचार भावाच्या रूपकातून तुकोबारायांनी व्यक्त केलेले आहे. काय जिंकेले मन जीवित्व कामातुरा तृण, मागे व्यभिचारीन तुका भक्ती जाती. हे प्रमाण मला अडलं होतं आणि मी भोसरीकर माऊलीला विचारलं, म्हणलं माऊली या चरणांचा अर्थ कसा लावायचा. मला हे समजून झाले काय. अगोदरची उदाहरणं फार सुंदर आहेत, ती सगळी उदाहरणं आपण ती स्वतंत्र उदाहरण पाहतात. असं आहे, भुकेली श्वाना गाठ पडे सवे अन्ना, मुकोपाही प्राणा परी तोंडीचे न सोडे. अगोदरची उदाहरणं सगळी अशी आहेत तुकोबारायांनी दिलेली. तर त्यामध्ये भक्तीमध्ये किती निष्ठा पाहिजे हे निष्ठा सांगत असताना मला भोसरीकर माऊली म्हणले, यार तात्यालाही सोपं आहे. ते काय सोपं आहे? ते म्हणले, अरे हे सोपं आहे. मागे व्यभिचारीन तुका भक्ती जाती. तुकोबाराय व्यभिचारींच्या जातीतली भक्ती मागता आहेत. अरे बाप, आता थोडा वेळ घेतो तुमचा. हे कसं काय शक्य आहे हो? व्यवहारामध्ये व्यभिचार हा निषिद्ध भाग आहे. एखादी व्यवहारामध्ये जी निषिद्ध गोष्ट आहे ती परमार्थामध्ये आदर्श कशी काय ठरू शकेल? जो व्यवहारातला निषिद्ध भाग आहे, व्यभिचार हा निषिद्ध भाग आहे. मग निषिद्ध भागात असताना परमार्थामध्ये त्या निषिद्ध आचरण करणारी स्त्री परमार्थामध्ये आदर्श कशी खरू शकत असेल? अजून एक भाग सांगेन आपल्याला. व्यवहारामध्ये दारू पिणं निषिद्ध आहे, परमार्थामध्ये दारुड्याला आदर्श केला आहे. ह्या 2 गोष्टी चिंतनासारख्या आहेत, की दारू पिणं निषिद्ध आहे पण परमार्थ करताना दारुड्याचा आदर्श मानला आहे. आपण हे लक्षात ठेवा. देहंच नश्वरम अवस्थितम उत्थितम वा सिद्धोन पश्यते तो धगमत स्वरूपम, दैवादुपेतमोत दैवशादुपेतम वासो यथा परिकृतम मदिरा मदांधहा. हा श्लोक श्रीमद भागवतामध्ये 2 वेळा आलेला आहे. 3ऱ्या अध्यायात आणि 13व्या अध्यायात, एकादश स्कंदात 2 वेळा श्लोक आलेला आहे. फार सुंदर चिंतन आहे त्याचं, मला ते वाढवत नाही. वासो यथा परिकृतम मदिरा मदांधहा, असं विदेही महात्म्यासाठी दारू पेलेल्या उन्मत्त माणसाचं उदाहरण दिलेलं आहे. कोणाप्रमाणे? दारू पेलेल्या उन्मत्त माणसाप्रमाणे या विदेही माणसाची अवस्था असते. हे काय भाग आहे? हा काय भाग आहे की व्यवहारामध्ये एखादी गोष्ट निषिद्ध आहे आणि परमार्थामध्ये त्या गोष्टीला आदर्श का मानला असेल साधू संतांनी? याचं थोडंसं चिंतन आपल्या पुढे देतो. ते थोडंसं चिंतन असं आहे की विदेही महात्म्याची अवस्था सांगत असताना हा विदेही महात्मा कोणाप्रमाणे विदेही असू शकेल हे सांगण्यासाठी दारुड्या इतका जवळचा दृष्टांत जगात नाही. तुम्ही दुसरं कोणतं उदाहरण सांगा.
एक विदेही महात्मा सोडला तर तितक्या विदेह अवस्थेमध्ये व्यवहारातला कोण जातो तेवढं सांगा. दारूवर सोडलं तर कोणीच जात नाही. चला, विदेह अवस्थेमध्ये योद्धा लढत असतो, रणनिरीक्षता शूर्ण पाहे माघारे. विदेह अवस्थेमध्ये सती जात असते, परी ते आगीना अंगना लोकू देखे. हे सतीचा. पण तरीसुद्धा रणांगणामध्ये खेळणाऱ्या लढणाऱ्या वीराला मी योद्धा आहे याचा अभिनिवेश असतो. पतीबरोबर सती जाणाऱ्या पतिव्रतेला मला सहगमन करायचं आहे याचं भान असतं. आणि म्हणून त्याच्याहीपेक्षा पुढचा दृष्टांत आहे की वासो यथा परिकृत मदिरा मधांधा. दारून उन्मत्त झालेल्या माणसाला तेही भान नसतं. असा तो देहविवर्जित अवस्थेमध्ये ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहा ते संभाळी अशी अवस्था त्याची असते. त्याच्या इतका विदेही महात्म्याची अवस्था समजावून सांगणारा दुसरा दृष्टांत जगात नाही. म्हणून दारुड्या माणसाला विदेही महात्म्याच्या अवस्था सांगण्याची दृष्टांत केलेलं आहे. आणि परमार्थात जे धैर्य लागतं त्या धैर्यासाठी शूराजवळ धैर्य लागतं, सतीजवळ धैर्य लागतं. त्याहीपेक्षा मोठं धैर्य व्यभिचारिणी स्त्रीजवळ आहे. आता तो भाग मी वाढवत नाही, फक्त एक दृष्टांत सांगून पुढे जाईल की अशी एक व्यभिचारिणी स्त्री की जी आपल्या जाराला भेटण्यासाठी चालली होती. ती वाळवंटी प्रदेशातून चालली होती आणि त्या वाळवंटी प्रदेशामध्ये एक काजी संध्याकाळच्या वेळेला नमाज पढत होता, अल्लाची दुआ मागत होता तो. आता त्यांच्या धर्मामध्ये असं पश्चिमेकडे तोंड करून गुडघे टेकून पालते पडून असं आपल्याला ते माहीत आहे. ही स्त्री जेव्हा तिकडे निघाली होती तेव्हा ती इतक्या वेगात चालली होती की त्या वेगामध्ये पायामध्ये काय खाली काहीला भान नसताना तिनं जाता जाता त्या काजीच्या पायावर पाय दिला आणि ती पुढे गेली. त्या आपल्या पायावर कोणी पाय दिला म्हणून त्याला राग आला. त्यानं असं बघितलं तर बघितल्यानंतर कोणतर बाय आहे, ठीक आहे असू द्या, कुठेतरी गेलेले आहे, येईल परत. नमाज संपल्यावर तो थांबला आणि खरोखरच ती परत आली. तर आल्यानंतर तिने त्याला थांब, हे थांब, काय झालं, कुठे गेली होतीस? लाजली. ते म्हणले तू चावडीवर चल. त्याने तिला चावडीवर चल. पहिली सगळी भांडणं चावडीवर मिटत होती, लक्षात ठेवा. आता सगळी भांडणं कोर्टात मिटत नाहीत, जातात, मिटत नाहीत. लक्षात, कोर्टात गेलेलं भांडण कधीच मिटत नाही. केव्हाही कोळशे पाटील सांगतात कोर्टात निकाल लागतो, न्याय नव्हे. ते म्हणले कोर्टामध्ये निकाल मिळतो, न्याय मिळत नाही. असो, आणि तो सुद्धा कधी पुढच्या पिढीला मिळाला तर कुणाला टाक, जाऊ द्या, तोही विषय वाढवत नाही. पूर्वीचे सगळे तंटे बकेडे चावडीवर मिटायचे. तो चावडीवर गेला आणि त्यानं पाटलाला सांगितलं की या बाईनं माझ्या पाठीवर पाय दिला. तिला विचारलं, बाई तू याच्या पाठीवर पाय दिला का? ते म्हणले मला काही सांगता येत नाही, पण त्यांचं म्हणणं आहे तर मी दिला असेल. म्हणजे मला आठवत नाही, पण ठीक आहे, मी कबूल करते, मी दिला असेल. ठीक आहे, दिला तर मग त्याची शिक्षा भोगली पाहिजे आहे. मग त्याने विचारलं काय शिक्षा द्यायची? बोले काजी कोच पूछो. काजीला विचारलं काय शिक्षा द्यायची? त्यांनी सांगितलं हिला 10 फटके लावा चाबकाचे. पूर्वी चाबकाचे फटके चावडीवर असायचे, खोडा चावडीवर असायचा. खोड्यात घालणं म्हणतात ना, तो शिक्षेचा खोडा चावडीवर असायचा. फटके मारण्यासाठी चाबूक चावडीवर असायचा. ते बोले इसको 10 फटके लगाओ, 10 फटके लावा तिला. ते म्हणले ठीक आहे बाई, तुझं काय म्हणणं आहे? काय नाही म्हणले, मारा 10 फटके मला. जेव्हा चाबूक मारणारा चाबूक हातात घेतला तेव्हा ती बाई हसली. तिने सांगितलं पाटलांना, पाटील तुम्हाला एक विनंती आहे, मला तर 10 फटके नक्कीच लावा, पण या काजीला 20 फटके लावा नंतर. म्हणजे काजीला कशासाठी? तिने विचारलं
की मी जेव्हा गेले होते, मी कुठे गेले होते नंतर तुम्हाला सांगेन, तेव्हा यांच्या पाठीवर माझा पाय पडला. त्यावेळेला हे काय करतो ते त्यांना विचारा. म्हणले तुम्ही काय करत होता? म्हणले मी नमाज पढत होतो, अल्लाची नमाज पढत होतो. ते म्हणले म्हणून तर सांगितले की याला 20 फटके लावा. मग तिनं पाटलांना सांगितलं, पाटील तुम्हाला खरं सांगते मी एवढ्या गडबडीत का गेले होते, मी माझ्या प्रियकराला भेटायला गेले होते आणि त्याला भेटण्यासाठी मला एवढा उतावळ्या अंगामध्ये माझं हे झालं होतं. तेवढ्या उतावळीपणाने मी गेले तर त्यामध्ये रस्त्यात काय लागलेलं आहे, कुठं काय होतं, खाच कळगा आहे का, नाला आहे का, खड्डा आहे का, दगड आहे, याचं मला कोणतंही भान नव्हतं. तुकोबराय सांगतात, चाले झडाझडा उसंतुनी वाट आहे ना, परला उलंडोनी चाले झडझडा उसंतोनी वाट. आम्ही विनोदानं म्हणतो बुवा, चाले झडझडा उसातून वाट. मग त्यावेळेला उसातूनच जायचं असतं ना. ते म्हणले मी माझ्या प्रियकराला भेटायला गेले होते, तर प्रियकराच्या ओढीच्या नादामध्ये मी कुठं चालते याचं मला भान नव्हतं. मग या काजीच्या पाठीवर माझा पाय पडला आहे हे सुद्धा मला माहीत सुद्धा नाही. इतकी बेभान होऊन मी गेलेले होते. तिनं पाटलांना विचारलं की जर प्रियकराला भेटण्यासाठी जाणारा मग एवढा बेभान होतो तर अल्लाला भेटण्यासाठी किती बेभान झाला पाहिजे थोडं सांगा. हा जर अल्लाला भेटण्यासाठी बेभान झाला असेल आणि याच्या पाठीवर मी पाय दिला हे त्याला जर आठवत असेल तर त्याची नमाजच खोटी आहे, त्याला 20 फटके मारा म्हणलं. मी का सांगितले आपल्याला, व्यभिचारी स्त्रीच्या अंगामध्ये कोणतं धैर्य असतं आणि तिची अवस्था काय असते. म्हणून परमार्थामध्ये व्यभिचारीने स्त्रीचं रूपक केलेलं आहे. त्याचे 25 अभंग आहेत. मी आपला वेळ घेतला, माझ्या आवडीचं प्रकरण म्हणून, अतिशय आवडीचं प्रकरण माझ्या आहे, फार 25 अभंग आहे. पण त्या 25 अभंगामध्ये इतके मोठे सिद्धांत आहेत की आपल्या जीवनामध्ये परमार्थ करत असताना कसा करावा याची शिकवण त्याच्यामध्ये. आणि जगद्गुरू तुकोबार यांची बाळखेडा, त्या बाळखेडेमध्ये 100 अभंग आहेत. ते फार गोड आहेत. बाळखेडेवर स्वतंत्र प्रकरण मी लिहिले. आता सगळ्या नियमाचं भजनच मी लिहायला सुरुवात केली. झाले पूर्ण सगळं, फक्त नाट राहिल्यात. नाट शेवटी ठेवल्यात मुद्दाम, नाट अवघड आहेत ना म्हणून शेवटी ठेवल्यात. बाकी सगळ्या प्रकरणाचा अर्थ केलेला आहे. मला सांगायचं कारण असं ते प्रकरण आहे 100 अभंगाचं. त्या अभंगाची योजना अशी आहे की पहिल्या महिन्यामध्ये 40 अभंग आहेत आणि दुसऱ्या महिन्यामध्ये 60 अभंग आहेत. आता हे ज्याने कोणी केलं असेल त्यांना खरोखर मानलं पाहिजे की कशी त्यांनी युक्ती केली असेल. पहिल्या महिन्यामध्ये 19 अभंगापर्यंत एक अभंग, 20व्या अभंगापासून 2 अभंग, 20व्या नियमापासून, आणि दुसऱ्या महिन्यामध्ये पहिल्या नियमापासून 30 नियमापर्यंत 60 अभंग, अशी त्याची योजना आहे. आणि बरोबर 2 महिन्यामध्ये तो नियम कव्हर होतो. बाकीच्या प्रकरणांचं आवर्तन एका महिन्यात एक होतं, बाळखेडेचं आवर्तन 2 महिन्यामध्ये एक होतं. असे ते युक्तीनं सगळं बसवलेलं आहे. आणि शेवट समारोपामध्ये जगद्गुरू तुकोबाराचे हिंदुस्थानी अभंग ते 22 आहेत. आणि मग ते 22 अभंगाला कमी पडतात म्हणून सालो मोलो प्रकरणातले 8 अभंग, असं जर एकंदर नियमाच्या भजनाची विभागणी आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर शेवटी मग जे विठोबा रुक्माई भजन म्हणून ज्ञानोबारायांचा अभंग म्हणून नियमाचं भजन संपतं आणि मग हरिपाठ चालू करतात. अशी एक नियमाचं भजन करणाऱ्या वारकऱ्यांची प्रथा. थोडंसं विस्तारण आपल्या पुढं मांडलेलं आहे. त्यामध्ये एक प्रकरण आहे तीर्थावळी. आणि तीर्थावळी म्हणजे आहे काय, तीर्थावळी म्हणजे ज्ञानोबारायांनी नामदेवरायांच्या संगतीमध्ये संपूर्ण भारताची केलेली पदभ्रमणा, सगळ्या भारतात हे फिरलेले 2 महात्मे असं आहे. मग फिरायला त्यात एवढं अडचण काय, सगळ्या भारतामध्ये फिरलेले कोण कोण आहेत त्यांची नावं सांगतो. ज्ञानोबाराय, नामदेवराय यांनी पुऱ्या भारताचं भ्रमण केलं 2 वर्ष. तीर्थावळीचा काल 2 वर्षाचा आहे. त्यांच्यानंतर समर्थ रामदास स्वामी
सगळ्या भारतात फिरले 12 वर्ष. सगळा भारत रामदास स्वामींनी 12 वर्षे पायी तुडवला, पूर्ण भारत. आणि त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद हे सगळ्या भारतामध्ये 4 वर्ष चालले, 1888 ते 1892 असे. संपूर्ण केल्याने मैत्री, केल्याने पंडित मैत्री सभेत संचार, मनुजा चातुर्य तसे फार, असे एक सुभाषित आहे. तीर्थाटनामध्ये आपल्या सगळ्या देशाची, निसर्गाची, मानवांची, संस्कृतीची, सर्वांची ओळख तीर्थाटनामध्ये होत असते. आम्ही परवा सौराष्ट्राला गेलो होतो. सोरटी सोमनाथला पारायण आहे माघ महिन्यात, त्याच्या तयारीसाठी गेलो होतो परवा, मागच्या 2 महिन्यापूर्वी आम्ही. तर जाताना मी थोडासा वेळ काढला, मला मिळाला नाही वेळ, पण मी आमच्या लोकांना सांगितलं आपल्याला कुठंतरी एक 4 तास एका गावात घुसायचं आहे म्हणलं आपल्याला. कशासाठी? गुजरातची ग्रामीण कंडिशन काय मला बघायचं होतं, की गुजरातची प्रगती जास्त म्हणून सांगतात ना आपल्याला. मला काही मोदींच्यावर टीका करायची नाही का, बाकी काय सांगायचं नाही. पण कोणत्याही देशाची जी सुधारणा आहे ती सुधारणा शहरात कळत नाही, ग्रामीण भागात कळते. लक्ष, तुम्ही एखाद्या खेडेगावात जा आणि तिथली सगळी दिनचर्या बघा, त्या लोकांचं लोकजीवन बघा, त्यांचं राहणीमान बघा, त्यांचं दारिद्र्य पहा, त्यांचं श्रीमंती पहा, मग तुमच्या लक्षात येईल की तिथली प्रगती काय आहे. आता पुऱ्या भारतामध्ये मी फिरलेला मनुष्य, बुवा फिरल्यात, तुम्ही फिरलाय, सगळे फिरलेले पाहिजे. पुऱ्या भारतामध्ये फिरल्यानंतर मी आपल्याला अभिमानाने हे सांगतो की महाराष्ट्रासारखं समाज जीवन कुठंच नाही. आपण या प्रदेशातल्या म्हणून नव्हे, आपली आरती आपल्याभोवती ओळायची नाही. पण अगदी आम्ही, म्हणजे तुम्हाला हे माहीत असेल की आम्ही आग्रा ते राजगड चालत असताना 32 दिवस पायी चाललेलो. आम्ही आग्रा ते राजगड 32 दिवस आम्ही पायी चाललो ना. तर चालत असताना आम्ही ज्या ज्या गावात राहत होतो तिथलं लोकजीवन आम्ही पाहत होतो. वेळ प्रसंगी त्या माणसांची आम्ही मुलाखती घेत होतो. त्यांचं राहणीमान कसं आहे, त्यांचं जीवन कसं आहे, त्यांचा उदरनिर्वाह कसा आहे, त्यांचं उत्पन्न किती आहे, हे मी पाहत होतो. मुद्दाम आम्ही विचारायचो शाळेची अवस्था काय. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्यापेक्षा, आपल्याकडल्या प्राथमिक शाळेपेक्षा MP मधली हायस्कूल नगण्य आहेत. आपल्याकडच्या प्राथमिक शाळा इतक्या चांगल्या आहेत, सुसज्ज, RCCच्या इमारती. तर तिकडं आम्ही 2-3 हायस्कूलमध्ये राहिलो, तर त्या हायस्कूलमध्ये आम्हाला दयनीय अवस्था दिसली. राहणीमान, लोकांच्या राहणीमानावरून त्या लोकांची संस्कृती कळते, त्या लोकांची स्थिती कळते. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक दृष्टांत दिलेला आहे आणि तो 2 वेळा दिला. या बाबा, रामकृष्ण हरी. डावीती कसोटी अनुभवाची असं नामदेवांच्या ह्याच्यात आहे. इथं बुवानी माझीच कसोटी लावलेली आहे. मला वाटलं बुवा काय प्रवचनाला बसायचे नाहीत असं वाटलं मला. आपलं मारू बंडल काय जमेल तेवढं थोडंसं. ते बुवा कमी आहेत म्हणून आणखी महाराज आले. इथं माधव आहे, पांडुरंग आहे, इथं बन्सीलाल आहे, अनुमेश आहे. आता काय शिल्लक राहील सांगा. असो, एक ओवे आहे. तुळशीच्या झाडा दुर्न गापे शिंतोडा, द्राक्षेच्या तरी बुडा दूधची लावी. म्हणजे ज्ञानोबारायांच्या काळातला बागायतदार द्राक्षाला दूध घालत होता. महाराष्ट्र किती समृद्ध होता. त्रिमाळिके धवरावी धवळारी बांधावी का. ज्ञानोबारायांच्या काळामध्ये 3-3 मजल्याच्या हवेल्या होत्या. ज्या गावामध्ये अशा हवेल्या होत्या त्या गावाला हवेली म्हणून म्हटलं जायचं. वडगाव हवेली आमच्याकडे आहे, कोपर्डे हवेली आमच्या भागात आहे. हे हवेली नाव कशावरून पडतं, त्या गावामध्ये मोठमोठ्या इमारती असायच्या त्यावेळेला. 3-3 मजल्याच्या इमारती त्या काळामध्ये होत्या. ज्ञानोबारांच्या काळामध्ये एखादा पानतस्त एखाद्या बाईकडे गेला आणि सांगितलं, बाई 2 भाकरी टाकून देता का, तर मी तुम्हाला एक पैसा देतो. तर पैसा घेऊन भाकरी टाकून बाई देत नव्हती. ती बाई म्हणे, दादा 2 भाकरीसाठी पैसा काय रे तुझ्याकडनं घ्यायचा.
आणि एखाद्या बाईनं घेतला तर तो त्या काळामध्ये अधर्म मानला जात होता. जैसी रांडवणी रससोय निकी करुण्या मोले विकी. हे दृष्टांत संतांच्या वाङ्मयामध्ये जेव्हा येतात तेव्हा ते दृष्टांत हे सुचवतात की त्यावेळचं समाज जीवन कसं होतं. आता याही विषयामध्ये आपला मी जास्त वेळ घेत नाही. जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथेमध्ये आपण जेव्हा अभंग वाचतो तेव्हा लोकजीवन कसं होतं याचं सुंदर चित्रण तुकोबारायांनी एका ठिकाणी नाही अनेक ठिकाणी केलेलं आहे. अनेक ठिकाणी. त्यामधला एक प्रसिद्ध अभंग सांगतो आपल्याला. हाती होण दावी ती बेणा करीती लेकीची धारणा. तुकोबाराय जीवन सांगतात की त्यांच्या काळामध्ये लेकीची धारणा करणारे लोक होते, म्हणजे मुली जावयाला विकत देणारे लोक होते. हाती होण दावी ती बेणा म्हणजे बयाना. बयाना शब्द आहे ना, जुन्नर भागामध्ये बयाना शब्द आहे. बयाना म्हणजे इसारत. इसारत म्हणजे ॲडव्हान्स, त्याला बयाना म्हणतात. हा बयाना शब्द उर्दू आहे. बयाना म्हणजे इसारत, ॲडव्हान्स. त्याचं मराठीत रूपांतर बेणा. हाती होण दावी ती बेणा करती लेकीची धारणा. मुली विकत जात होत्या. कुठंपर्यंत? अगदी अलीकडच्या काळापर्यंत 1930-32 पर्यंत मुली विकल्या जात होत्या. आमच्या आईचं लगीन, आमची आई मला सांगायची की आमच्या आईच्या वडिलांनी आमच्या वडिलाकडून 10 रुपये घेऊन लग्न लावून दिलं होतं. जुन्या काळातले 10 रुपये तेवढं आमची आई सांगायची. तर इथंपर्यंत 1930-40 पर्यंत मुलीचे पैसे घेण्याची पद्धत होती. नंतर ते चित्र पालटलं. नंतर मुलाचे पैसे घ्यायची पद्धत सुरू झाली. आता ते चित्र परत पालटणार आहे. आता मुली कमी आहेत. महाराष्ट्राचं प्रमाण असं आहे, 1000 मुलांच्या पाठीमागं 885 मुले आहेत. महाराष्ट्राचं प्रमाण आत्ता. महाराष्ट्रात 1000 मुलं असतील तर तिथं 885 मुले आहेत. एवढी मुली कमी आहेत. म्हणजे 1000 मुलाच्या पाठीमागं 115 मुली कमी आहेत. पूर्वी लोक आम्हाला असं सांगायचे की तुमच्या फिरण्यामध्ये आमच्या मुलगीला एखादा मुलगा बघा. आता लोक सांगतात तात्या तुमच्या फिरण्यामध्ये आमच्या मुलाला एखादी मुलगी बघा. तर आत्ता सुरुवात झालेलीच आहे. आणि याच्यानंतर कुणाला मुली झाल्या तर काळजी करू नका, हुंडा द्यावा लागणार नाही, हुंडा घ्यावा लागेल तुम्हाला. काळजीच करू नका. का सांगितलं? म्हणजे लोकजीवन आहे. हाती होण दावी ती बेणा करीती लेकीची धारणा. ऐसे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नळी दावी ती आचार. तर असं आहे सगळं. हाती ऐसे धर्म पुण्यरंग पापगळी सांडिले आचार द्विजे चहाड झाले चोर. वाढवत नाही. ब्राह्मण काय करतो ते तर बाई सोनिया तक्ता अन्यवीन पीडिती लोक तक्तावर बसतात आणि लोकांच्यावर अन्याय करतात. मोंगलांच्या राजवटीमध्ये मोंगलांनी मराठी रेतेवर जेवढे अत्याचार केले त्याच्यापेक्षा जास्त अत्याचार मराठी लोकांनी मराठ्यावर केले. लक्षात. आणि या मराठी लोकांच्यावर जे अत्याचार केले त्या अत्याचारामध्ये दोघांचा नंबर सगळ्यात जास्त होता. एक गावचा पाटील आणि दुसरा कुलकर्णी ब्राह्मण. हे जास्त अत्याचार. मुदबक लिहिणे, जमा खर्च लिहिण्याचं काम येत होतं यांच्याकडे. ज्याने वेद लिहिले. तेल तूप साबण केणे, नीचाचे चाकर चुकल्या खाती मार. नीचाचे मोंगलाचे चाकर झाले, मार खात होते त्यांचा. राजा प्रजा पिढी क्षेत्री दुष्टिताशी थोडी. राजा प्रजेची पिरवणूक कळतो. क्षेत्री म्हणजे क्षेत्रावरचे लोक. दुष्टिताशी तोडी. दुष्टित असणाऱ्या लोकांना प्रायश्चित्त देण्याचं काम क्षेत्री लोक करत होते. किंवा क्षेत्री म्हणजे क्षेत्राचा मालक असं म्हणा. पुढं काय वैश्य शूद्रादुक. हे तो सहज आत्तापर्यंत जी स्थिती सांगितली तुकोबारायांनी ती उच्चवर्णीय ब्राह्मणांची सांगितली. तुकोबाराय सांगतात ह्यांचं वागणं असं होतं. आता बाकीच्यांचं काय विचारताय? हे तर मुळातच रद्द आहेत. वैशिष्ट्य सहज नीच लोक. हे एक चित्रण तुकोबारायांनी गाथ्यामध्ये हाती या
मी हे सगळं का सांगायला लागलो आपल्याला, तर समाज जीवन लक्षात येतं. आणि या अनुषंगानं ज्ञानोबराय आणि नामदेवराय यांनी 700 वर्षापूर्वी केलेली जी तीर्थयात्रा, जे तीर्थभ्रमण आहे, ते आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता मला किती आवडते मी सांगू शकत नाही आपल्याला, परंतु मी शेवटच्या भागामध्ये आपल्याला या तीर्थयात्रा केलेल्या नामदेवरायांचा वारकरी संप्रदायाशी कोणता महत्त्वाचा भाग आहे हे तुमच्यापुढे मी ठेवण्याचा प्रयत्न शेवटी करणार आहे. आणि त्याच्या अनुषंगानं अलीकडचा भाग सगळा म्हणजे 58 अभंग मला संपवायच्यात, तर त्यातले मधले अभंग किंवा मधलं वर्णन सोडत मी पुढे जाणार आहे. तर सुरुवात अशी आहे, नामयाचे बेटी ज्ञानदेव आले. का वाटलं असेल ज्ञानोबारांना नामदेवराच्या संगतीत जावं सांगा? त्यावेळेला हे 2 दिग्गज होते, लक्षात ठेवा. जसे ज्ञानोबाराय दिग्गज आहेत तसे नामदेवराय दिग्गज आहेत. ज्ञानोबाराय ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये दिग्गज आहेत, ऐके ज्ञान चक्रवर्ती. तर नामदेवराय भक्तीच्या क्षेत्रामध्ये दिग्गज आहेत. पंढरी रायाचा तो प्रेम भंडारी, तो ज्ञानोबाराय सांगतात, नामदेवा पंढरायाच्या प्रेमाचा भंडार संग्रह करणारा असा तो भक्त आहेस, तो लढीवाळ भक्त. हे पांडुरंगाचे लढीवाळ भक्त होते आणि एक आळंदीमध्ये निवृत्तीनाथाचे लाडके शिष्य होते. कसा योग आहे? निवृत्तीनाथ म्हणजे हर आणि पांडुरंग म्हणजे हरी. वारकरी संप्रदायामध्ये हरिहरांच्या भक्तीचं ऐक्य आहे, भांडणं नाहीत. लक्षात ठेवा, या संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. हा संप्रदाय तर तसा विचार केला तर वैष्णव आहे, विष्णूची निष्ठ आहे. आम्हा विष्णुदासा एकविध भाव न म्हणो या देवाने काशी. आम्ही फक्त पांडुरंगाला देव म्हणतो, इतरांना आम्ही देव म्हणत नाही, असा सांगणारा हा संप्रदाय प्रभू रामचंद्राशी तितकाच एकनिष्ठ आहे, भगवान श्रीकृष्णाशी तितकाच एकनिष्ठ आहे. प्रभू रामचंद्रांनी भगवान श्रीकृष्ण विष्णुरूपच आहेत, सोडून द्या, पण भगवान शंकराशी तितकाच एकनिष्ठ आहे, भगवान दत्तात्रयाशी तितकाच एकनिष्ठ आहे. बोला, म्हणून तुम्ही मतभेद करा, आम्ही करत नाही. तुम्ही करा मतभेद, आम्ही करत नाही. मी कीर्तनात हे अभिमानानं सांगत असतो की शैव लोक चुकून सुद्धा आळंदीला येत नाहीत, चुकून बी येत नाहीत. शैव लोक चुकूनही आळंदीला येत नाहीत, पण शिवरात्रीचे सगळे सप्ते आमच्याकडेच आहेत. कुणाकडे आहेत सांगा? अखंड हरिनाम आहे का नाही? दत्ताचे उपासक कधी सुद्धा उभागण लावणार नाहीत. लावतात का बा? कधी लावणार? आडून बस असतात. दत्ताचे उपासक चुकून सुद्धा एकादशी करणार नाहीत, पण दत्त जयंतीचे सगळे सप्ते आमच्याकडेच आहेत. काळजीच करू नका तुम्ही, लक्षात. आणि आम्ही तिथं हा मतभेद मांडत नाही. मी एकदा फलटणला नामदेवरायांच्या समाधी सोहळ्या दिवशी कीर्तन करताना फलटणच्या समाजाला असं सांगितलं की वर्षातनं 1 दिवस नामदेवराय तुमचे आहेत, बाकी वर्षभर आमचेच आहेत. म्हटलं लक्षात ठेवा. माळी समाजाला सांगितलं वर्षातून 1च दिवस सावता महाराज तुमचे आहेत, बाकी वर्षभर आमचेच आहेत. लक्षात ठेवा की आम्ही सावता महाराजांना माळी म्हणून बघितलं नाही, नामदेवरायांना शिंपी म्हणून आम्ही बघितलं नाही, चोकोबारांना महार म्हणून आम्ही पाहिलं नाही. एकदा एक BC समाजातला मनुष्य भेटला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खूप गोडवे गाव लागला. तर मी त्याला म्हणलं, बाबासाहेब आंबेडकरचा आपल्याला अभिमान नक्कीच पाहिजे, वादच नाही, पण मी त्या माणसाला प्रश्न का म्हणलं, बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर 700 वर्ष एक महात्मा तुमच्या समाजातला झाला, त्याचा अभिनोष तुम्ही का धरत नाही चोकोबाऱ्यांचा? सांगा. आम्ही चोकोबाऱ्यांचा अभिनोष धरतो, आम्ही चोकोबारे आमचे म्हणून आम्ही अभिनोष धरला. तुम्हाला का त्या महात्म्याची आठवण राहत नाही? म्हणलं का त्याची पुण्यतिथी तुम्ही साजरी करत नाही? तुम्ही त्यांची पुण्यतिथी साजरी करता, आम्ही करतो ना त्यांची पुण्यतिथी साजरी. मला सांगायचं वारकरी संप्रदायामध्ये हरिहरांचं ऐक्य आहे. तर एक भगवान निवृत्तीनाथ म्हणजे शंकर, एक भगवान निवृत्तीनाथांचे लाडके शिष्य आहेत, दुसरे पांडुरंगाचे लढीवाळ भक्त आहेत. आता नामदेवरायांची लढीवाळ भक्ती सांगून आणखीन वेळ घेत नाही, पण ते अतिशय लढीवाळ भक्त म्हणून इतके लढीवाळ भक्त की नामदेवराय रुसायचे आणि देवानी नामदेवरायचे. इतका लढीवाळ भक्त कोण असेल सांगा?
रुसला से नामा उभा गरुड पारी, उभा गरुड पारी, पितांबरधारी पालवितो, पालवितो, पालवितो. नामदेवरायांनी रुसावं आणि पांडुरंगाने समजूत काढावी, ज्ञानोबाराय म्हणतात. तरी तसं हा रुसे तरी बुजावतच आहे, हा कोपे की निवांतच आहे, असे नामदेवराय पांडुरंगाचे लढीवाळ भक्त. ज्ञानोबारायांनी नेवाशाला जे गीतेवरची टीका केली, हा ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्माण केला, ते एक फार महत्त्वाचं कार्य, प्रश्नच नाही. संत नुसत्या चमत्काराने प्रसिद्ध नसतात आणि चमत्काराच्या माध्यमातून संत समाजाला समजावून देऊ नका. मी अंधश्रद्धा निर्मूलनाचा समर्थक नाही, जरी मी त्या कायद्याला संमती दिली असली तरी सुद्धा मी त्याचा समर्थक नाही. पण त्याचा अर्थ असा आहे की आपण एखाद्या संतांचं जीवन समाजाला समजावून देत असताना त्यांच्या जीवनामध्ये काही चमत्कार घडल्यात म्हणून ते संत, असं चित्र कधीही उभं करू नका. लक्षात, संतांनी जे समाजकार्य केले ते समाजकार्य किती महत्त्वाचं आहे हो, केवढं मोठं समाजकार्य संतांचं महत्त्वाचं आहे. ते समाजकार्य सोडून आपण त्यांना उगत त्याचा रंग देत बसतो ना. ज्ञानोबारायांनी नेवाशाला ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगितला. आता त्याचाही निश्चित आकडा कुठेच नाही, पण अंदाजे लोक सांगतात तो 2 वर्षाचा कालावधी आहे. ज्ञानोबाराय 2 वर्षे नेवाशाला होते असं सांगतात. 2 वर्षाचा तो कालावधी आहे. एक अद्वितीय ग्रंथ निर्माण केला की ज्या ग्रंथामुळं सामान्य माणसाला अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये प्रवेश होऊ शकतो. मनोनी भलतेने येत सद्भावे हवे, प्रयाग माधव विश्वर पाहावे, तोली संसार असावे जुळत. ज्ञानोबाराय सांगतात हे काम ज्ञानोबारायांनी केलं. सर्वसामान्य माणसाला परमार्थामध्ये प्रवेशच नव्हता महाराज. परमार्थ सोडून द्यावं, परमार्थ खूप लांब आहे. सर्वसामान्य माणसाला विद्येच्या प्रांगणातच प्रवेश नव्हता, परमार्थ खूप लांब आहे. शिक्षणाच्या दृष्टीनेच तो वंचित होता, सामान्य माणूस नव्हताच. लक्षात, गाडगे बाबाच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो तुम्हाला. एका माणसाला पत्र आलं. ते पत्र घेऊन शेजारी एका ब्राह्मणाच्या घरात तो गेला. काका, एवढं पत्र वाचून दाखवा. मी काय तुझ्या बापाचा नोकर आहे का, मला पत्र वाचायला सांगतोस? चल चल चालू लाग. नाही हो, मला वाचता येत नाही. वाचता येत नाही, शिकायचं होतं. मी विनंती करतो. त्या ब्राह्मणाने त्याला सांगितलं, माझ्या अंगणामध्ये लाकूड आहे, ते लाकूड फोडून दे. 15 ओळीचं पत्र वाचण्याची किंमत आहे लाकूड फोडून देणं. त्या माणसानं हातात कुऱ्हाड घेतली, ते लाकूड फोडलं. ते लाकूड होतं गाठीचं. गाठीचं लवकर फुटतं आपल्याला माहीत आहे. गाठीचं असल्यामुळे ती गाठ त्याच्याकडून फुटली नाही. फुटली नाही तर त्या ब्राह्मणाने त्याला सांगितलं, गाठ फुटली नाही, पत्र वाचून देत नाही, जा. त्या प्रसंगामध्ये तिथं गाडगे बाबा उपस्थित होते. तर गाडगे बाबांनी त्या ब्राह्मणाला सांगितलं, कुऱ्हाड माझ्याकडे दे परत, मी गाठ फोडून देतो. गाडगे बाबांनी कुऱ्हाड घेतली आणि घाम येईपर्यंत घाव घालून ती गाठ फोडून दिली. आणि मग त्या ब्राह्मणानं त्या माणसाचं पत्र वाचून दाखवलं. तर गाडगे बाबा म्हणले, बघ गड्यात, तुलाही वाचायला येत नाही, मलाही वाचायला येत नाही, आपण दोघं बी अडाणी म्हणून आपल्यावर ही परिस्थिती आली. शिकत जा बापो, हो शिकत जा. तू शिकला नाही ना, तुझ्या लेकाला शिकव बापो. गाडगे बाबांची भाषा, वराडी भाषा. तुझ्या लेकाले तरी शिकव ना हो. विद्येच्या प्रांगणामध्ये माणसांचा प्रवेश नव्हता. अध्यात्मविद्या खूप लांब आहे. जिथं म्हणतात नामदेवराय, अध्यात्मविद्येचे दाविलेसे रूप, चैतन्याचा दीप उजळीला.
हा पुरुषार्थ ज्ञानोबारायने केलेला आहे. आणि एवढाही पुरुषार्थ करून ज्ञानोबारायण असं काहीतरी वाटतंय की आपल्या जीवनामध्ये काहीतरी कमी आहे. काय असेल हे? काय ज्ञानोबाराच्या जीवनात काय कमी असेल? बाबा ज्ञानोबाराय योगी आहेत, ज्ञानोबाराय ज्ञानी आहेत, ज्ञानोबाराय जीवनमुक्त आहेत. काय कोणती अवस्था ज्ञानोबारायांच्याकडे सांगा ना, की ज्यांचं वर्णन केले उपजताची ज्ञानी. निवृत्तीनाथांच्याकडे अभ्यास करून नव्हे, बरं, उपजताची ज्ञानी, जन्माला येता ज्ञान घेऊन जन्माला आलेले. ज्ञानदेव हाची देव, ज्ञानदेवी धरिता भाव, ज्ञान होईल जीवा सर्व येत संदेह नाही. ज्ञानदेव ज्ञानसागरू, ज्ञानदेव ज्ञानागरू, ज्ञानदेव भवसिंतारो प्रत्यक्ष रूपे पयासे. ज्ञानदेवे धरिता ध्यान, ध्याता होय समाधान, जीवी शिवी पूर्ण एक रात्री कीर्तने. ज्ञानदेव ज्ञानधर्म, ज्ञानदेव ज्ञानगम्य, ज्ञानदेव ज्ञाननेम सर्वथय पसे. समाधीमध्ये चार चरण आहेत, 4 चरण. ज्ञानोबाराय हे मूर्तिमंत ज्ञान आहे. हे योगी आहेत, ज्ञानी आहेत, तपस्वी आहेत, जीवनमुक्त तर आहेत, संत तर आहेत. पण तरी ज्ञानोबारायण असं वाटलं की आपल्याला नामदेवांची संगत घडली पाहिजे. त्याचं कारण आहे का? त्याचं कारण हे, जशी ज्ञानोबारायांची कीर्ती पंढरपूरला गेली होती तशी नामदेवरायांची कीर्ती आळंदीला आली होती. सर्वसामान्य लोक सांगायचे की नामदेवराय एक महान भक्त आहेत, पांडुरंगाचे महान भक्त आहेत नामदेवराय, आणि पांडुरंग त्यांच्याशी फार लढीवाळपणानं वागतात. नामदेवराय पांडुरंगाशी लढीवाळपणानं वागतात. त्याच्यातला एक भाग सांगतो तुम्हाला. भाग असा आहे की नामदेवरायांच्या बायकोनी, म्हणजे राजाई, राजाईनं पांडुरंगाच्या बायकोकडं म्हणजे रुक्मिणीकडं तक्रार केली. बाई, तुमच्या मालकाला समजावून सांगा. हे भांडण आहे, गात्यात आहे भांडण. काय समजावून सांगायचं? तुमच्या मालकानं आमचा मालक पागल केलेला आहे, त्याला दुसरं काही सुचतच नाही, तर तुमच्या मालकाला समजावून सांगा, आमच्या मालकाला वेळ लावू नकोस. आता काय करायचं? शेवटी रुक्मिणीने संध्याकाळी पांडुरंगाला सांगितलं, पण मी म्हणते तुम्ही नामदेवराकडे गेलं, तुमचं काय बिघडलं? तुमच्याकडे काय कमी बघतायत का? आता भगवान म्हणले, हिला कसं काय सांगावं नामदेवराची योग्यता? अगं पण झालं काय सांग. नाही, माझं म्हणणं आहे तुम्ही नामदेवरांचा नाद सोडाच. अगं पण कारण काय सांगतील का? नाही, नामदेवरांची पत्नी आज सकाळी माझ्याशी भांडायला आली होती. तिनं सांगितलं तुमच्या मालकानं आमचा मालक पागल केलेला आहे. देवाच्या लक्षात आलं, तक्रार आलेली आहे. भगवान म्हणले, ठीक आहे, तुझं म्हणणं ऐकतो. बहुतेक माणसं बायकोचं ऐकतच असतात असं दिसते. मी उद्या नामदेवराला सांगतो. दुसऱ्या दिवशी देवाने नामदेवराला सांगितलं, नामदेवा, तू मंदिरात येऊ नकोस. आता आवड आहे. देवा, असं कसं? तू यायचं नाहीस. पण कारण काय? नाही म्हटल्यावर नाही. देवा, मला तुझ्याशिवाय करमत नाही. करमत असेल नसेल, तू यायचं नाही. पण कारण काय सांगशील का? नाही बाबा, तुझ्या बायकोनं आमच्या बायकोची तक्रार केली. तुझी बायको म्हणते मी तुला पागल केलेलं आहे. पागल करायला नको, वेडा करायला नको, काय करायला नको, आपला तो येत जाऊ नको. बरोबर, रोज कुठेपर्यंत ऐकायचं? रोज तुझी बायको आमच्या बायकोने तक्रार करते. आमची बायको आम्हाला संध्याकाळी गेले की जीवन देत नाही सरळ. त्याच्यापेक्षा तू येऊ नकोस. बरोबर, नामदेवाने खूप विनवणी केले. देवा, नाही, उद्यापासून मंदिरात यायचं नाही. अगदी निकराचं झालं. शेवटी नामदेवराय वैतागले. ठीक आहे, येत नाही. दर्शन घेतलं, विना घेतलं, गेले. देवाला माहीत होतं नामदेवरायनं करमणार नाही. अर्ध्या तासाने परत येणारच नामदेवराय. देवाला पक्कं माहीत होतं किती आपण सांगितलं तरी सुद्धा. पण तसं घडलं नाही. अर्धा तास झाला, 1 तास झाला, 2 तास झाले, 1.5 तास झाला, 3 तास झाले. मग देवालाच करमायचं बंद झालं. नामदेवराय खरोखर येत नाहीत काय? नामदेवरायने विना घेतला, पुंडलिकरायचं दर्शन घेतलं, भीमा नदी ओलांडली आणि उस्मानाबादचा रस्ता झाला. विषय संपला. मग देवाने येणाऱ्या माणसानं विचारलं, का हो, माझा नामा कुठे दिसला का तुम्हाला? लोक म्हणले, आम्ही पुंडलिकरायापाशी त्यांना पाहिलं होतं. म्हणलं, काय करत होता? त्यांनी म्हणले, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं आणि भीमेतनं पलीकडे गेले. काय सांगताय? भीमेतून पलीकडे गेले? हो. आता देवाला प्रश्न पडला की खरंच नामदेवराय गेले का कुणाला ठाऊक. भगवान धावत आले, नामदेवराच्या घरात गेले. राजाई,
अगं तुझा मालक कुठं आहे? तुमच्याशिवाय कुठे जाणार आहे? तुमच्याशिवाय त्याला करमत नाही, त्याच्याशिवाय तुम्हाला करमत नाही. करत जा तुम्ही भक्ती. लोकांच्या घरात माणसं उपास ते बघत जाऊ नका. बुवा लोकांच्या घरात बुवांच्या स्त्रिया कसं बोलत असतात, ते बुवा नसताना त्यांच्या घरात जात जा तुम्ही. ते असतानाच जात जाऊ नका. कीर्तनकार नसताना जायचं आणि नसताना विचारायचं काय वहिनी कसं काय चाललंय. मग सगळं तुम्हाला कीर्तनकाराचं पुराण ऐकायला सगळं मिळणार. लक्षात बरं. हे कधी घरी नसतात, कधी मुलांचं बघत नाहीत. मी एकटीनं सगळं करावं होतंय का तुम्ही खरं सांगा? हे काय सोपं आहे का घर चालवणं? बाय बाय माझा तर जीव मेटाकुटीला आहे. काय करावं? बरं हरकत नाही, निदान घरामध्ये धनधान्य तर समजावून ठेवून द्यावं ना. त्याचाही पत्ता नाही. तांदूळ असले तर गहू नसतात, गहू नसले तर ज्वारी नसते, ज्वारी असली तर गोड तेल नसतं. इति कीर्तनकाराची बायको वाच. सांगा की ते मी पुढं सांगणार त्याने अगोदर सांगितलं. म्हणून सध्याच्या कीर्तनकारांनी काळजी घेतलेली आहे की आपल्या पाठीमागं आपल्या बायकोनं कोणतीही तक्रार करू नये, असं सगळं घरात व्यवस्थित ठेवलेलं आहे. बरे झाले देवा बैल कर्कशा असं म्हणण्याचा प्रसंग येऊन याची काळजी. जाऊ द्या. अगं पण गेलाय कुठं काय माहीत नाही. आता ते गेले पुंडलिकरायाजवळ. बघतात तर काय लोक म्हणले नामदेवराय. हो म्हणले, पाहिले आम्ही त्यांना. कुठं गेले? नदीतून पलीकडे गेले. किती वेळ झाला? 2 तास. अरे बापरे. मग देवाला धीर धरवे ना. देवाने भीमेचं पात्र ओलांडलं. पलीकडे भगवान गेले. पितांबर सावरून जोरात धावू लागले. सुमारे 4-5 मैलाच्या अंतरात नामदेवराय दिसले. भर उन्हात स्वारी चालली होती. नाराजच होती. विना चालू होता, भजन चालूच होतं, पण मनात खंत होती आता पांडुरंगाचं दर्शन होणार नाही. काय का नामा, हे नामा. हाक आली. हाक आल्यावर नामदेवराच्या लक्षात आलं, आला. मला माहित आहे माझ्याशिवाय दम निघणार नाही. आता नामदेवराय म्हणले लवकर कॉम्प्रोमाइज करायचं नाही. आपल्या पक्षाला पाहिजे तेवढी आमदारकी खाती मिळाली पाहिजे, तोपर्यंत कॉम्प्रोमाइज करायचं नाही. सरकार पडलं तरी चालेल. नामदेवराय पुढंच. अरे नामा. मागं बघितलंच नाही वळून. भगवान पुढे गेले आणि आडवे झाले. थांब. मान खाली. कुठं निघालाय? कुठेही. तू म्हणलास नाही येऊ नकोस, आता कशाला आलाय विचारायला? अरे तसं नाही, कुठं जाणार आहे? काय नाही. नामदेवराय म्हणले जिकडं पुढा तिकडं मुलूक, थोडा काय काळजी लक्षात. पण भगवान म्हणले गोष्ट करे, पण उपासना कशी करशील, कोणाची करशील सांग? चिकार देव आहेत म्हणले, तू काळजी करू नकोस. शिर्डीचे साईबाबा आहेत. तुला थिंग लावायची काम नाही लक्षात ठेव. सध्या पंढरीपेक्षा शिर्डीलाच माणसं जे असायला लागलेत लक्षात ठेव. चिकार आहेत. नाहीतर म्हणले दक्षिणेमध्ये गेल्यानंतर बालाजी आहे. काय तुला सोनं लागलं काय? तसं नाही रे. माझं ऐक. आणि देवाच्या डोळ्यात पाणी आलं. नामदेवा, तुला माझ्याशिवाय जमल, पण मला तुझ्याशिवाय जमणार नाही. तुझ्या पाया पडतो, पण माघारी चल. ही नामदेवरांची भक्ती आहे लक्षात ठेव, की ज्या भक्ती पुढे भगवान परमात्मा व्याकुळ होत होते. ही कीर्ती नामदेवरांची ज्ञानोबरांच्या कानावर आलेली आहे. आणि ज्ञानोबा पंढरपुरामध्ये एक पांडुरंगाचे लढीवाळ बघतात नामदेवराय. ऐका, मला ज्ञानोबरांची महती कमी करायची नाही बरं का, पण ज्ञानोबरांच्याकडं ज्ञान आहे, ज्ञानोबरांच्याकडं साहित्य आहे, ज्ञानोबरांच्याकडे योग आहे, ज्ञानोबरांच्याकडं जगातली सगळी शास्त्र आहेत. पण भक्तीचा जो ओलावा आहे, तो ओलावा काय असेल याच्या बाबतीत ज्ञानोबा अनभिज्ञ होते. कशी भक्ती असेल ही? भक्ती कशी करायची? आणि मग असे लढीवाळ भक्त की ज्यांच्याशी भगवान परमात्मा सगुण रूपामध्ये मनुष्य रूपानं बोलतो, मनुष्य रूपानं चालतो, त्यांच्याशी संवाद करतो. काय असेल काय?
अशा भक्ताची गाठ पडली पाहिजे असं ज्ञानोबांच्या जीवनात वाटलं. तर ज्या दिवशी ज्ञानोबांना असं वाटलं की मला नामदेवरायांची संगत घडावी, त्या दिवशीच वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानभक्ती, या ज्ञानभक्ती सहज बघतो एकवटला मज, त्या दिवशी वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानभक्तीचा उगम आपोआप झाला. लक्षात ठेवा. मी शेवटी सांगणारच आपल्याला, नुसती भक्ती नाही आणि नुसतं ज्ञान नाही. नुसतं ज्ञान वृक्ष आहे आणि नुसती भक्ती आंधळी आहे, हे लक्षात ठेवा. विना ज्ञानाची भक्ती डोळस नाही आणि विना भक्तीचं ज्ञान शुष्क आहे, ते ओलं नाही. ज्ञानोबारायांनी वेदांत सांगताना सुद्धा वेदांत तू महारसू मोदकू मिरवे, वेदांताला उपमा देताना दुसरी नाही दिली. गणेशाचं दर्शन घेत असताना सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीवर आपलं मन स्थिर कुठवत असेल तर गणेशाच्या हातातला मोदक. गणेशाच्या हातातला मोदक बघितला का आपल्या तोंडाला पाणी सुटतं. हा मोदक मला कधी खायला मिळतोय का, तो रसाळ आहे. वेदांत तो महारसू मोदकू मिरवे, पण त्याला भक्तीचा जिव्हाळा नसेल तर तो वृक्ष आहे. वृक्ष आहे, लक्षात ठेवा. एक जुना काळ होता की वेदांती लोक अतिशय आग्रे. आमचे गुरुजी वेदांती होते, फार आग्रे. ते सांगायचे तुम्ही कोणी नसलं तरी मला चालतंय, मी मठातल्या खांबाला सांगेन पण सांगेनच. असा वेदांताचा खूप आग्रह, खूप असं आहे. वैकुंठवासी विनायक महाराज साखरे वेदांत सांगायचे, नुसतंच वेदांत. आणि वास्करांच्या फडाचे त्यांचे संबंध चांगले होते, तर वास्करांच्या फडावर विनायक महाराज साखरेंची कीर्तन व्हायची. आता वास्कराच्या फडावरचे वारकरी म्हणजे आपले सामान्य. वेदांत त्यांची गाठ कधी पडायची. ते वेदांत म्हणलं ते गप्पापा डोळे झाकायचे. ते म्हणलं आलं का हा बुवा सारखा वेदांतच सांगतो, दुसरं काही सांगतच नाही. एकदा काय केलं टाळकरी म्हणले विनायक महाराजांना, महाराज नेहमीच आज आम्ही अभंग सांगणार, आमच्या तुम्ही सांगा, तुमच्या अभंगावर चिंतन करतो. आणि त्यांनी ठरवलं अभंगच असा द्यायचा की या बोला वेदांत सांगताच येऊ नये. पण त्याने अभंग दिला, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. बघू म्हणले कुठं वेदांत सांगतो बघू. सगळे अगदी दमात होते. साखरे महाराजांनी कीर्तनाला त्या दिवशी सुरुवातच केली, आता तो ब्रह्मजिज्ञासा. आता टाळकरी वैतागले, त्याका म्हणले ह्या वेदांतात घुसलाच बुवा. आता तो ब्रह्मजिज्ञासा तुम्हाला माहीत आहेत ना. पुढं मग साधन ते चतुष्टय संपत्ती, मग ते विवेक वैराग्य सगळं सांगायला लागतं. मग ते काय विवेक वैराग्य समाधी षटक सांगावं लागतं. मग त्याच्यामधली जी सांग सगळं सांगायचं. तुझं एवढ्यावर भागत नाही. परत त्यांचा भाव सांगायचा, अनुबंध चतुष्टय सांगायचा. 1.5 तास कीर्तन झालं नुसतं आता तो ब्रह्मजिज्ञासा. आता ते टाळकरी वैतागले. ते म्हणले हा किती फिरेल तेवढा फिरू दे, अभंगात कुठनं येतोय बघू. मग ते वाट बघत होते. 1.5 तासानंतर साखरे महाराज म्हणले, हे समजण्यासाठी होय होय वारक. परत काय वास्कराची माणसं साखरे महाराज वाटेल गेली नाही. ते म्हणले याला कुठलाही अभंग द्या, मला हा भाग सांगायचा. ज्ञानामध्ये भक्तीचा जिव्हाळा नसेल तर ज्ञान वृक्ष आहे, आणि भक्तीमध्ये ज्ञानाची दृष्टी नसेल तर भक्ती आंधळी आहे. समाजामध्ये आंधळी भक्ती उपयोगाची नाही आणि वृक्ष ज्ञान उपयोगाचं नाही, लक्षात ठेवा. ज्ञान भक्तीच्या जिव्हाळ्याचा हवाय आणि भक्ती ज्ञानाच्या डोळ्याची हवी आहे, लक्षात ठेवा. आणि या सगळ्यांचा उगम ज्ञानोबा आणि नामदेवराय एकत्र येण्यामध्ये आहे की एकाच्या ठिकाणी भक्तीचा जिव्हाळा होता आणि एकाच्या ठिकाणी ज्ञानाचा सागर होता. म्हणजे 2 महात्मे एका ठिकाणी आले. बस आता सुरुवात करतो, आजची सेवा संपवतो. नामयाचे भेटी ज्ञानदेव आले. नामदेवाने लोटांगण घातलं. लोटांगण घातले नामदेवे. देऊन आलिंगन प्रीतीच्या पडी भरे. पूजिले आदरे यथाविधी. नामदेवाने ज्ञानोबारायांचं पूजन केलं. धन्य तो अवसरू संत समागमो करीतसे संभ्रम आवडीचा.
या दोघांचा समागम आहे. प्रश्न नामदेव राय सांगतात, नामदेव नाम म्हणे धन्य, स्वामीच्या दर्शने धन्य झालो. नामदेव म्हणे सुफळ माझेजीने, स्वामीच्या दर्शने धन्य झालो. नामदेवरायांनी ज्ञानोबाला सांगितलं, नामराया तुमचं आगमन म्हणजे आमचा उद्धार आहे. संसारी आसक्त माया मोहेरत तापत्रे संतप्त झाले जे जीव, ऐसिया पतितांचा कराया उद्धार, या लागे अवतार तुमचा जगी. संसारामध्ये आसक्त आहेत, माया मोहरत आहेत, तापत्रे संतप्त झालेले जीव आहेत, त्या पतितांना उद्धार करण्यासाठी आपण येत आहात. आपल्यासारखे महात्मे येतात. माझा काय विचार सांगा, मी एक दीनू मूळ मतीहीनू, मी एक दीन आहे, मतीहीन आहे. चरणीचा रजरेणू संतांच्या चरणाचा मी रजरेणू आहे. बरं, म्हणून पंढरात पाळत असे माते, प्रेमजीवन भाते देऊन या. ज्ञानोबाराय सांगतात, आजी स्वामीने पाहिले कृपादृष्टी. ज्ञानोबाराया तुमच्यासारख्या ज्ञानसंपन्न माणसानं माझ्याकडे कृपादृष्टी पाहिलं, केली सुखवृष्टी आदिवार, माझ्यावर अनिवार अशी सुखवृष्टी. नामा म्हणे तुमच्या चरणाचा आधार, टाकीन पहिलं पार भवनदीचा. ज्ञानोबाराया तुमच्यासारख्या संतांच्या चरणाचा आधार जर झाला तर भवनदी पार करण्याचं सामर्थ्य माझ्याकडे येतं. असं नामदेवरायांनी ज्ञानोबारायांची स्तुती केलेली आहे, ज्ञानोबारायांचं स्वागत केलेलं आहे. ज्ञानोबारायांनी नामदेवरायांची स्तुती केली की नामा तू किती भाग्यवान आहेस रे. तू जरी मला ज्ञानी म्हणलास काय म्हणलास तरी सुद्धा तुझ्यासारखा लढीवाळ भक्त नाही. ज्ञानदेव म्हणे तू भक्त शिरोमणी. नामदेवा तू भक्त शिरोमणी आहेस. जोडोली जन्मोनी जोडोली, जे जोडिले जन्मोनी केशवचरण, तू केशवाचं चरण जोडलेलं आहेस. धन्य तुझे कुळ, धन्य तुझे जन्म, धन्य तुझे कुळ, धन्य तुझं राऊळ जवळ असेल. नामदेवराय तुझा जन्म धन्य आहे. की नामदेवरायाचा जन्म धन्य म्हणजे स्वतंत्र नाही, तर पांडुरंगाची भक्ती करणाऱ्या रेळेकरांच्या घराण्यामध्ये नामदेवराय जन्माला आल्यात. नामदेवरायांचं आडनाव होतं रेळेकर यांचं, दामू शेट्टीचं मूळ आडनाव रेळेकर होतं. अशा पांडुरंगाच्या भक्ती करण्या घराण्यामध्ये तुझा जन्म झाला आहे. तुझं कळ धन्य आहे. धन्य तुझं राऊळ जवळ असेल. पांडुरंगासारखा परमात्मा तुला किती जवळीक करतो सांग. भक्ती प्रेम धन्य साधिले तू सार, केला पै संसार देश धडे. तू भक्तिप्रेम साधलेला आहेस. नामदेवराया एक गोष्ट तुझ्याशी बोलायची आहे. काय बोलायची? क्षणिक एकांती बैसोनी सहज, अंतरीचे गुज बोलू काही. आपण जरा एकांतात बोलायचे बरं का. म्हणजे काय बोलायचं आहे? नामदेवराय सांगतात, ज्ञानोबा सांगतात, नामदेवराया एक लक्षात ठेव, जीवनामध्ये किती कृतार्थ झालेली माणसं, पण ती सुद्धा माणसं परमार्थ सोडत नाहीत. विचारसागराचा एखादा तरंग झाला की देवाचे फोटो फेकून देणार भरपूर माणसं आहेत. आमच्या मठामध्ये लक्ष्मण रावत नावाचं एक पोरगं होतं. ते गेलं विचारसागराच्या पाठाला. तिकडून परत आलं, 2च दिवस गेलं. आले होते ना, कपाटातले फोटोच बाहेर फेकून दिले. म्हणलं असं काय? मला ज्ञानामध्ये उपासनेची काही आवश्यकता नाही. आता काय करावं सांगा. ज्ञानोबारायासारखा महात्मा हे जाणतो की जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, तरी देव तीर्थ भजनांना सोडिती. नामदेवराया जीवनमुक्त ज्ञानी पावन जरी झाले तरी सुद्धा देव तीर्थ भजन सोडत नाहीत, लक्षात ठेव. आणि म्हणून तुकोबारायांनी परमार्थ करणाऱ्या जाणत्या माणसांना अशी विनंती केलेली आहे की तुम्ही तुका म्हणे तप तीर्थ व्रत याग भक्ती हे मार्ग सोडू नये. हे मार्ग सोडायचे नाहीत. ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथा नाही सांगितलं होतं. प्रत्यवाय अशास्त्री चालता पावन अवस्था जरी झाली, देवतीर्थ भजन न संडिती, जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन. ऐका, आपण परिपूर्ण झालेली माणसं भक्तीच्या क्षेत्रात राहतच असतात. अपुरी उतावळी माणसं घोटाळा करतात, लक्ष. पण तुकोबाराय सांगतात, एक परी वेडे बरे परी ते गोरे घ्या ना. वेडं परवडलं पण अर्धवट परवडत नाही, लक्षात ठेवा. थोडंसं शिकलं काहीतरी सांगायला लागलं तर ते लय घोटाळ्याचं आहे. जगत सत्यम ब्रह्ममिथ्या जीव ब्रह्मयोना अपरहा.
परत परत हात हलवून सांगत होता, जगत सत्यम ब्रह्म मिथ्या. ऐकताना मला घाम फुटला. म्हणला अपसिद्धांत होतोय सगळा. कीर्तन झालं, त्या कीर्तनकार भेटायला गेलो. म्हणलं महाराज थोडीशी चूक झाली होती. काय झाली चूक? म्हणलं तुम्ही चुकून असं म्हणत होता की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. म्हणलं तसं वाक्य नाही ते. म्हणले कसं वाक्य आहे? जगत ब्रह्म सत्यम जगत मिथ्या असं वाक्य आहे. तो म्हणला मी वही बघितल्यावर तुम्हाला सांगतो. त्यानं वही बघितली. मला म्हणला तात्या माझंच बरोबर आहे, वहीमध्ये तसंच लिहिलेलं आहे. तर हा ऐकताना आता काय करा सांगा लक्षात नाही. धुंडा महाराजाची गंमत सांगतो तुम्हाला. तुम्ही तर आमच्यापेक्षा जास्त ऐकले. धुंडा महाराज सांगायचे, मी सांगतोय ते आत्ता लिहून घ्या, पण आत्ता तुम्हाला सांगतो, परत वाचताना तुम्हाला कळणार नाही ते. असं सांगायचे. ज्ञानाच्या प्रक्रिया काय कळतात सांगा लक्षात. मोठी माणसं सहज बोलतात. धुंडा महाराज एकदा बोलताना सहज असं बोलले की इंद्रिय म्हणजे शरीररूपी गावामध्ये शिरणाऱ्या वेशी आहेत. आता कशी उपमा आहे सांगा. सहज उपमा सहज. एकदा धुंडा महाराज असं म्हणले, व्यभिचाराची दृष्टी विचाराची नसते, विकाराची असते. ही वाक्य का त्यांनी ठरवून बोलले ते? हे वाक्य सहज आहे त्यांचं. ऐकणार घोटाळा काय केला? तो मला म्हटलं माझंच बरोबर आहे, मी तसंच लिहिलंय. जगत सत्यम ब्रह्म मिथ्या. देव तीर्थ भजन संडिती भक्त शिरोमणी धन्य संसारी परेक अवतारी वचन माझे. नामदेवराया मराठीची आहे. भूतळीची तीर्थे पाहावी नाही, मला या पृथ्वीवरची तीर्थ पाहिजे असे अर्थ म्हणे विष्णुदासा. नुसती तीर्थ पाहिजे नाहीत, ती तीर्थ तुझ्यासारख्या भक्तियुक्त अंतःकरणाच्या भक्ताबरोबर ऐकाय पाहिजे. म्हणून तीर्थयात्रेला जात असताना लक्झरीमधून जाऊ नका. लक्झरीमध्ये गेला तर ज्या लक्झरीचा मालक पांडुरंगांच्या सारखा आहे त्यांच्या लक्झरीतून जा जिथं भक्ती आहे. आम्ही लक्झरीतून यात्रा केली तर बिना काकड्याची बिना हरिपाठाची नाही. सकाळी 2 तास काकडा, संध्याकाळी 1 तास हरिपाठ आणि जेवणाच्या अगोदर जगद्गुरू तुकोबरांच्या गाथ्याचं पारायण. एका महिन्यात पूर्ण पारायण करायचं. अशीच यात्रा करायची. कसं आहे हो? तीर्थयात्रे वाचे संत संगे वासुदेव प्रश्नच नाही. हे आहे ना. जाऊ द्या, मला काय अन्य लोकांवर टीका करायची नाही. पण तीर्थयात्रेचा उद्देश काय आहे? उद्देश आहे तुम्हाला त्याच्यामध्ये सत्संग भेटला पाहिजे. बुवा काहीतरी श्रवण मिळालं पाहिजे. मागच्या वर्षी आम्ही हरिद्वारला सप्ताह केला तर तिथे चंद्रशेखर महाराजांनी सुंदर भागवत सांगितला मला. यंदा मी किशोरजी व्यासाने विनंती केली तर त्यांनी कबूल केलेलं आहे 7 दिवस कपिल गीता सांगण्यास. तुम्हाला काहीतरी देवाचा लाभ मिळाला पाहिजे ना. बाकी काय? उठा उठा उठा, पळा पळा पळा, दर्शन घ्या, लवकर गाडीतून बसा, दुसरं काय ते? हे बनावट लक्झरीवाले देवाच्या देवळात गडबड करतात लक्षात. आणि विक्रीच्या स्टॉलवर गेले सांगतात निवांत खरेदी करा. गडबड नाही. त्याचं कारण तिथं जेवढी विक्री होईल त्याचं कमिशन त्या लक्झरीवाल्याला मिळत असतं लक्षात. या अंदर की बात तुम्हाला कोणाला माहीत नाही. लय आवटवास. जाऊ दे हो, कोणाच्या पोटावर पाय देणं चांगलं नाही ना. तुझे संगतीचे नित्य सार्थक करावे देहाच्या. ऐसी उत्कंठा भोत माझे पेटी, भाग्य झाले भेटी तुझ्याची. ज्ञानदेव म्हणे पूर्वी मनोरथ, करावा मुहूर्त प्रयाणाशी. नामदेवराय चल बाबा चल, लवकर त्वरा कर, प्रयाणाचा जाण्याचा मुहूर्त कर, आम्हाला तुझ्या संगतीमध्ये राहून तीर्थयात्रा करायच्या अशी अपेक्षा ज्ञानोबारायांनी व्यक्त केली. त्याला नामदेवराय काय उत्तर देतात? नामदेवरायांची अवस्था कशी झालेली आहे? नामदेवराय ज्ञानोबारायांना काय म्हणतात ते सांगत असताना नामदेवरायांचा देवाच्या भक्तीच्या बाबतीचा पराधीन कसा आहे हा सगळा भाग आणि जमलं तर उर्वरित सगळाच भाग मी अजून राहिलेल्या 2 दिवसामध्ये तीर्थावळीचं प्रकरण सगळं पूर्ण करणार आहे. थोडंसं धावत पळत. याच्यावर 1 महिनाभर बोलायचं म्हटलं तरी भांडवल भरपूर आहे आणि सुदैवानं सगळी तीर्थावळी माझ्या पाठ आहे. पण आता आपल्याला सगळी 4 दिवसात बसवायचे.
बुवा तर मला म्हणले थोडंच सांगा, राहिलेलं पुढच्या वर्षी सांगा. आता म्हणलं पुढच्या वर्षी कोणाच्या ध्यानात राहायचं हो, अडचण आहे. एखादं प्रकरण वर्ष कसं शक्य आहे? 4 दिवसामध्ये ते समर्पण केलं पाहिजे. तेव्हा उद्या आणि परवा 2 दिवस मी संपूर्ण तीर्थावळी, आज जरा पाल्लाळ झालेला आहे, प्रस्तावना झालेली आहे. संपूर्ण तीर्थावळीचे जे वर्णन आहे ते वर्णन आपल्यापुढं मांडण्याचा प्रयत्न करेन. आणि शेवटच्या दिवशी या सत्संगाचं महत्त्व काय, त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायाचं काय बीज दडलेलं आहे, की जो वारकरी संप्रदाय आत्ता भक्ती आणि ज्ञान या 2 साधनाची सांगड हातात घेऊन जो वारकरी संप्रदाय चाललेला आहे, याचं सर्व चिंतन मी आपल्यापुढे शेवटच्या दिवशी मांडण्याचा प्रयत्न करेन. आज जरा दुसरीकडं अगोदर येण्याची कबूल केलं होतं, त्यामुळं आजच्या दिवस थोडीशी सेवा कमी केलेली आहे. उद्या मात्र 10 ते 12 2 तास पूर्ण सेवा करण्याचा प्रयत्न करेन. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. नामदेव जनाबाई, 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 सोपान काका मुक्ताबाई, सोपान काका मुक्ताबाई, सोपान काका मुक्ताबाई, सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, नामदेव नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, पुंडलिक वरदा. उद्यापासून 10 ते 12 या वेळामध्येच प्रवचन सेवा होईल. आज दुपारी 4 ते 6 या वेळामध्ये श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य माधवबाबा गुले मठाधिपती इगतपुरी यांची